मी माझं अरंगेत्रम केलं होतं. तू आली होतीस त्याला. तर ते अरंगेत्रम माझ्या गुरु स्मिता साठे महाजन त्यांनी सांगितलं की आपण जर टिपिकल जसं आमचं अरंगेत्रम असतं म्हणजे त्याच्यामध्ये वर्णम असतं, जतीश्वरम अल्लारिपू वर्णम जतीश्वरम हे सगळं जे आहे, तर असं जर केलं तर कदाचित तुझ्या क्षेत्रातले जे लोक येणार आहेत ते कदाचित कंटाळ येतील, एक एक जण निघून जातील. आणि माझ्या ह्या प्रवासामध्ये जितके सगळेजण मला साथ दिली त्या सगळ्यांना मी बोलवलं होतं. आणि माझ्या या नृत्यनाटिकेची जी गोष्ट आहे ती प्राजक्ताने मला दिली. प्राजक्ताचा देवबाभी बघून मी भारावून गेले होते. त्यामुळे त्याला म्हणलं मला तुझ्याकडे एखादी गोष्ट असेल तर सांग. मग त्याने ती गोष्ट दिली आणि माझ्या गुरु स्मिता साठे महाजन यांनी त्याच्यावरती गीत लिहिली, त्याला त्यांनी संगीत दिलं कारण ते तालात बसवावं लागतं, ते केलं आणि मग अशा रीतीने माझं अरंगेत्रम झालं. तर कृष्णाच्या गळ्यात नेहमी वैजयंती माळ असते, तर तिची गोष्ट काय खरी तर ती गोष्ट अशी होती ना की ही जी वैजयंती आहे ही वैजयंती आपल्या सख्यांना घडे बनवून देत असते आणि त्या सख्या तिच्याकडनं घडे घेऊन जातात आणि तिला खूप आनंद होतो की आपले घडे त्या मैत्रिणी घेऊन जातात आणि कृष्णाला ते खूप आवडतात. ह्या सगळ्या तिच्या सख्या घडे घेऊन जात असतात आणि घडे घेऊन जाताना इकडे तिकडे त्यांचं लक्ष असतं. हा कृष्ण सखा कुठेतरी झाडांमध्ये लपलाय का? कृष्णाची बरोबर नजर असते. अच्छा, ही अशी जाते का, आता बघतोच तिला, असं म्हणून या बेफिक्रीने आपल्या चालत असतात की चला आज काही नाहीये बरं का इथे, पण तरी सुद्धा मनात कुठेतरी कृष्णाने यावं, हळूच आपला गळा फोडावा आणि आपण चिंब भिजून घरी जावं, हे असतंच. ते आपल्या जात असतात, इकडे तिकडे बघत असतात. बघता बघता हळूच कृष्ण दगड उचलतो, इकडे तिकडे बघतो आणि मारतो. छे 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 छे, आता घरी कशी जाऊ मी? आणि त्याच्यातच कुठेतरी एक मनात आनंद सुख असतं की कृष्णाने आपला घडा फोडला, हिचा नाही काही फोडला. म्हणजेच त्या कृष्ण सख्याचं आपल्याकडे बरोबर लक्ष आहे. पण ही जी वैजयंती आहे ही मात्र दुःखी होते. ती सुद्धा तिचे घडे जास्त छान तयार करते, पण हा कृष्ण तिचा घडा मात्र कधीच फोडत नाही. ती प्रत्येक वेळेला छान नटून थटून जात असते की आज तरी कृष्ण माझा घडा फोडेल. इथे बघते तिथे बघते, खूप वेळ थांबते, पाणी भरते आणि घरी येते, तरी कृष्ण काही हिचा घडा फोडत नाही. एके दिवशी खूप रागवते, चिडते स्वतःवर आणि म्हणते यापुढे ना मी हे कानातले घालणार ना हे अलंकार घालणार, काही करणार नाही, मी जाणारच नाही घडा घेऊन. त्याच्यावर मैत्रिणी म्हणतात अगं वेडी आहेस का, कधीतरी तुला तुझा कृष्ण भेटेल की, चल चल चल. तशीच ती घडा घेऊन जाते, निराश उदास. ती आपली जाते, लक्ष असतंच इकडे तिकडे, पण कृष्ण सखा काही भेटत नाही. उदास होऊन तसंच पाणी भरते घड्यात. तो घडा घेते आणि निघते. आजही कृष्ण सखा काही भेटला नाही. आजही माझ्या आणि त्याची भेट नाही. कधी भेटणार आहे मला माझा कृष्ण? आणि अचानक तिचा घडा फुटतो आणि तिला अत्यंत आनंद होतो. माझा कृष्ण सखा मला भेटला, माझ्या कृष्णाला मी आवडले, झालं, माझं जीवन सार्थक झालं. आता आयुष्यात मला दुसरं काही नको, आयुष्यात दुसरं काही नको. तिची मैत्रीण म्हणते अगं वेडे, तुला माहितीये का, तुझ्या लक्षात आलं का, या कृष्ण सख्याला तू खूप आवडतेस. ती म्हणते कशावरून? अगं त्याच्या गळ्यात जी माळ आहे ना त्याला वैजयंती म्हणतात.
मी म्हणते काय, त्याच्या गळ्यात वैजंती माळ आहे, इतकं मोठं स्थान मला दिलंय, कृष्णा सख्याने मला इतकं मोठं स्थान दिलंय, त्याच्यापेक्षा आयुष्यात मला दुसरं काही नको. आता माझं हे जीवन सार्थक झालं. मी अशी सदैव त्याच्या जवळ राहीन. आणि म्हणून कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे ना, त्याला वैजंती माळ म्हणतात. वैजंती. अप्रतिम. मला वाटतं एखादं नृत्यच मी पाहते. अप्रतिम. फारच छान.